देशमुख हत्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांना बदलण्याचा अर्ज दाखल झालाय। आरोपी सुदर्शन घुले प्रतीक घुलेकडनं कोर्टामध्ये हा अर्ज दाखल झालाय। निकम हे राजकीय पक्षाशी संबंधित असल्यानं केसवरती परिणाम होईल असा त्यांचा दावा आहे आणि त्यामुळेच त्यांनी हा अर्ज दाखल केलाय। आता न्यायालय यावरती काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। अधिक माहिती घेऊयात, आकाश सावंत आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। आकाश, काय अधिक माहिती? नक्कीच प्रज्ञा, आज सकाळी 11 वाजल्यापासून संतोष देशमुख हत्या प्रकरणातील चार्ज फ्रेम बाबत सुनावणी प्रक्रिया जी आहे ती बीडच्या विशेष मोफका न्यायालयात पार पडत होती। याच दरम्यान जे आहे आरोपी 3 ते 7 यांनी जे आहे ते आज न्यायालयामध्ये आरोपीच्या वकिलांनी अर्ज केलेला आहे की जे वकील आहेत उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं। हे कुठेतरी राजकीय पक्षाची हस्तगत आहेत, त्यांच्यामुळे या केसवर परिणाम होत आहे। त्यामुळे न्यायालयाने सरकारी वकील जे आहेत उज्ज्वल निकम यांना तात्काळ बदलण्यात यावं असा अर्ज जो आहे ते आरोपीच्या वकिलांनी आज न्यायालयात दाखल केला आहे आणि न्यायालयाने ह्या अर्जावरती निकाल आज दुपारी हिअरिंग झाल्यानंतर दुपारच्या दरम्यान ह्यावरती सुनावणी करण्यात येणार आहे आणि यानंतर चार्ज फ्रेम देखील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मात्र न्यायालय या अर्जावर काय सुनावणी निर्णय देतं याकडे आता सबंध राज्याचं लक्ष लागल्याचं बघायला मिळत आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी आकाश।